दलित आदिवासी घटकांचा विकास झाला पाहिजे याकरता सामाजिक कल्याण मंत्रालयाकडून विशिष्ट असा खास केंद्रीय निधीची तरतूद केली जाते। पण मागील काही वर्षांपासून समाज कल्याण विभागासाठी तरतूद करण्यात आलेला निधी इतरत्र वळवण्यात राज्याच्या अर्थमंत्र्यांनी मोठी हुशारकी मारली आहे, असे म्हणत बहुजन समाज पार्टी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। सामाजिक न्यायाचा निधी वर्ग करणारा सरकारचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असलेला केंद्रीय निधीची होणारी वाटमारी वेळीच थांबवावी, त्याशिवाय अर्थमंत्री अजित पवार यांनी सामाजिक न्याय विभागाकडून घेतलेले 7,000 कोटी निधी समाज कल्याण मंत्रालयाकडे त्वरित वर्ग करावे, अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा बसपाचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट संजीव सदाफुले विद्यमान सरकारनं आणि त्याच्या पूर्वीच्या सरकारनं खरं तर SC/ST संवर्गातील समाज कल्याण विभागाकडं अत्यंत चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन त्यांच्या उत्थानासाठी जे काय निधी आहे तो वेळच्या वेळी येणं गरजेचं असताना सध्याच्या विद्यमान सरकारनं या SC/ST विभागाच्या समाज कल्याण विभागाचा 7,000 कोटींचा निधी सरकारच्या अन्य योजनांकडे वळवला। त्याबद्दल सर्वप्रथम मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करत आहे। सरकारनं खऱ्या अर्थानं या समाजाची वाटमारी करून हा निधी वळवलेला आहे आणि ही जी वाटमारी आहे ती एका विशिष्ट समाजाच्या लोकांना त्रास देण्याच्या उद्देशानं त्यांचा हक्काचा निधी त्यांना मिळू नये आणि त्यांची उन्नती होऊ नये या एकमेव दुष्विचारानं हा केलेला एक प्रयोग आहे। त्यामुळे बहुजन समाज पार्टी आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देत आहोत की SC/ST आयोगाचा निधी जो इतर खात्याकडे वळवला आहे, खुद्द सरकारमधल्याच मंत्र्यानं विधानसभेमध्ये हा प्रश्न उचललेला आहे। म्हणजे सरकारला घरचा आहेर असताना सुद्धा या बाबीकडे सरकार डोळे उघडून बघत नाही। त्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणच्या दलित शोषित समाजाबरोबरच आदिवासी समाजावर पण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सरकार प्रणित हा अन्याय अत्याचार आहे आणि हा अन्याय अत्याचार बहुजन समाज पार्टी सहन करणार नाही। भविष्यामध्ये हा निधी जर सरकारनं समाज कल्याण खात्याकडे पुन्हा सुपूर्द केला नाही तर याच्याही पेक्षा तीव्र उग्र आंदोलन रस्त्यावरून बहुजन समाज पार्टीला करावं लागेल, असं या ठिकाणी आम्ही इशारा देत आहोत।